जैसी माझी सगुण काया, तैसी मद्रुप माझी छाया, मी धाडितो भिक्षा द्यावया, सूरकार्या साधावया. सूरकार्या साधावया म्हणजे देवांचं कार्य आहे आणि हे देवांचं कार्य संपन्न करण्यासाठी देवांची मी अधर्मांच्या अवधी तोडी, दोषांच्या आलेल्या फाडी, सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुडे नाशी, साधूंचा मानू गिवसी, धर्मासी नित्यसी सेज भरी, तै पापांचा चळू पिटे, मग पुण्याची पाठ फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पण्णु कुमारा. खरोखरच लंकेचा राजा रावण, रावणाचं कुळ नष्ट झालं पाहिजे यासाठीच अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीव, याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. लंकेचा राजा रावण, रावणाची जी काही आणि इच्छा आहे ते इच्छा आपण त्या ठिकाणी साकार करो, अशा प्रकारचं चिंतन आई साहेब करतात. ऐकून सीतेचे वचन, समस्ती घातले लोटांगण, सीतेचे वंदोनी श्रीचरण, राहिले लपून विमानी. 33 कोटी देव जगन्माता जगज्जननी सीता मातोश्रींना त्या ठिकाणी शरण गेलेले होते. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. आम्हाला शाश्वत त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चिंतन आणि त्या ठिकाणी आईसाहेबांची कृपा व्हावी. सर्व देव मंडळी सीता मातोश्रींना शरण गेलेले आहेत. सर्वांना सीता मातोश्रीने त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. सर्वांच्या इच्छा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील, अशा प्रकारचं आशीर्वचन मातोश्री देतात. भिक्षा घालावया लंकानाथा, सवेग छाया बाहेर येता, याची मुख्यत्व सती सीता, सत्य समजता मानले. सीता मातोश्रींना त्या ठिकाणी देवांची जी काही आणि विनंती आहे मान्य केली. मी आता माझ्या छायेच्या स्वरूपामध्ये, कारण की मला तो लंकेचा राजा रावण स्पर्शच करू शकत नाही. आणि जर का स्पर्श जर केला, पतंगादि पियालिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तैसे विषयाचरण आत्मगाता. नक्की जर रावणानं जर मला कुबुद्धीनं किंवा कपट बुद्धीनं स्पर्श जर केला तर तो पेट्रोलचं टँक पेटल्यासारखा त्या ठिकाणी धडधड जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सीता मातोश्रीने आपली छायेचं स्वरूपाने त्या ठिकाणी प्रगट केलं आणि लंकेचा राजा रावण रावणाला भिक्षा घालण्यासाठी बाहेर येतात. ठान मान गुण लक्षण, रूपरेखा समसमान, सुरसिद्ध साध्य चारण, अवघ्याही ज्ञान सत्य सीता. शांतीप्रमाण अत्राय वर्णन करतात की जगन्माता जगज्जननी आईसाहेब सीता मातोश्री अशा दिसू लागल्या की जरी त्यांची छाया असेल, सावली असेल, तरी पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष सीता मातोश्रीच आहेत. कुठल्याही प्रकारचं कुणाला संशय येणार नाही किंवा शंका येणार नाही. अशा स्वरूपामध्ये सीता मातोश्रींनी आपल्या छायेमध्ये आपलं प्रतिबिंब प्रगट केलं आणि त्या ठिकाणी लंकेचा राजा रावण रावणाला भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आल्या. यक्ष राक्षस दैत्य दानवा, सत्य सीता मानिता मानवा, बाप जानकीचे लाघवा, छाया सजीव पैकेली. त्या ठिकाणी जगन्माता जगज्जननी आईसाहेब सीता मातोश्री अशा दिसू लागल्या की प्रत्यक्ष सीता मातोश्री. तसं जर सर्वांनी जर विचार जर केला, फक्त भगवान विष्णू परमात्मा, भगवान श्री शंकर परमात्मा आणि श्रीरामचंद्र प्रभू यांनाच त्या ठिकाणी लक्षात येत होतं की ही सीता मातोश्री म्हणजे त्यांची छाया आहे. परंतु सर्व जे देव दानव यक्ष किन्नर या सर्वांना असं वाटतंय की ही छाया नसून प्रत्यक्ष सीता मातोश्रीच आहेत. कशी जादूची कांडी ती पहा, मॅजिक ऑफ 99. आणि सीता मातोश्री त्या ठिकाणी छायेच्या स्वरूपामध्ये लंकेच्या राजा रावणाला जी काही भिक्षा वाढत आहेत ते कुणालाही समजत नाही, रावणाला सुद्धा लक्षात आलं नाही. सद्भावे समर्थ जानकी, स्वय रावणी अग्निमुखी, छाया धारिणी भिक्षेशिनकी,
येता सकळी की देखिली। जगन्माता जगत जननी आईसाहेब सीता मातोश्रीने आपलं खरं जे स्वरूप होतं ते खरं स्वरूप अग्नीच्या जवळ देऊन टाकलं। अग्नी नारायण भगवान त्यांच्याकडे देऊन टाकलं आणि आपली छाया आपली सावली त्या लंकेचा राजा रावणाला भिक्षा वाढविण्यासाठी पाठवलेली आहे। काय याला म्हणतात पाच पतिव्रता अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम। ह्या पाच पतिव्रता आहेत अहिल्या द्रौपदी सीता तारा आणि मंदोदरी। त्यापैकी हे पाच पतिव्रतापैकी आणि सीता मातोश्री आहेत बरं का। आपलं खरं जे स्वरूप होतं ते खरं स्वरूप अग्नीच्या स्वाधीन करून टाकलं। अग्नीच्या जवळ गेलं की कुणीतरी नीट राहतो का? तिसऱ्या दिवशी सावडायलाच जावं लागतं। परंतु हे सत्य स्वरूप आहे। प्रत्यक्ष महाविष्णू भगवान विष्णू परमात्मांच्या अर्धांगिनी आहेत। अग्नी तरी तिथं काय करू शकणार आहे? अग्नीने सीता मातोश्रींचा सांभाळ करायला सुरुवात केली आणि सीता मातोश्रींची सावली राजा रावणाला भिक्षा वाढू लागल्या। भिक्षा घेऊन वेगेसी उलंघोनिया मर्यादा लेखीसी सीता आली रावणापाशी तव एव विनाशी हरणार्था। अत्यंत करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची भिक्षांदेही माते म्हटलाय। हा लंकेचा राजा रावण त्याला तात्काळ त्या ठिकाणी भिक्षा वाढवायचे कारण की अतिथी देवो भव मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव। अतिथी हा प्रत्यक्ष भगवंत असतो आणि भगवंत समजून त्या ठिकाणी सीता मातोश्री कारण की जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा। तो अतिथी जो आहे तो जरी राक्षस असेल तरी परंतु भगवे वस्त्र धारण केलेले आणि तो गोसाव्याच्या स्वरूपामध्ये आहे। त्याला त्या ठिकाणी भिक्षा वाढलीच पाहिजे कुठल्या का होत नाही परंतु स्वरूपामध्ये हे त्या ठिकाणी ग्रस्त आश्रमी यांचा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन सीता मातोश्री जे काही आपल्याकडे उपलब्ध होतं ते उपलब्ध साहित्य घेतलं वंजळीमध्ये आणि राजा रावणाला भिक्षा वाढतात। जैवी छाया नराय रूपापासी तैवी उलंघोनिया मर्यादा लेखीसी भिक्षा देता रावणासी तो आकर्षी सीते ते। भैया लक्ष्मण भयानं त्या ठिकाणी सीता मातोश्रींना मरीच नावाचा जो असणारा दैत्य आणि हरणाचं स्वरूप घेऊन जो काही फसवण्यासाठी आलेला होता तिकडे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना पाठवलेलं होतं। भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं संरक्षण करण्यासाठी सीता मातोश्रीनं बरेचसे काही शब्दांचा वापर केला होता। तुम्ही ऐकला असेल ते लक्ष्मण भैया त्या ठिकाणी मर्यादा रेषा आणि आखून गेलेले होते। मातोश्री कृपा करून या रेषेचं उल्लंघन करू नका आम्ही येईपर्यंत। परंतु मातोश्रीने छायेच्या स्वरूपामध्ये आता ही छाया चालली आणि छायेच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी मर्यादा रेषेचं उल्लंघन करतात त्यावेळेस काय चमत्कार होतो ते ऐकूया। भिक्षा देता अतिता प्रती अतिते सीता धरिणी हाती तव येई आसंगोनी हस्तगती पडिला सीती रावणा। त्या ठिकाणी मर्यादा रेषा होती। लक्ष्मण भैयाने त्या ठिकाणी रेषा आखलेली होती आणि त्या रेषेचा स्पर्श झाला सीता मातोश्री त्याला रावणाला आणि ज्यावेळेस भिक्षा वाढतात त्यावेळेस रावणानं आईसाहेबांच्या हाताला स्पर्श केला आणि हाताला स्पर्श केल्याबरोबर जसा 460 व्होल्टचा विद्युत करंट स्पर्श झाल्याबरोबर फेकतो शॉट देतो तशा प्रकारे रावणाला करंट लागला शॉट बसल्यासारखा झाला आणि रावण त्या ठिकाणी चलबिचल झाला। काय करतोय? जवळ घे मर्यादा रेखांता तव तो आकर्षी लंकानाथा सानुना भिक्षू वेश समजता झाला अद्भुत राक्षस। लंकेचा राजा रावणानं आता खरं स्वरूप प्रगट केलं। ही जी असणारी मर्यादा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी मातोश्रींना बोलावलं त्या ठिकाणी आपलं जे खरं स्वरूप होतं 10 तोंडाचं ते त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे। सीता मातोश्रींना आता ती सावलीच्या स्वरूपामध्ये आहेत परंतु सावली सुद्धा एवढी स्वरूप संपन्न होती की कुणालाही शंका येत नव्हती की सावली का प्रत्यक्ष सीता मातोश्री आहेत। त्या ठिकाणी सावलीला म्हणजे सीता मातोश्रींना त्या ठिकाणी लंकेचा राजा रावणानं आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी उचलून अतिशय लगबगीनं आणि तातडीनं पळण्याचा प्रयत्न करतोय। 10 शिरे 20 भुजा मी तव लंकेचा हो राजा तुझ मी करील निज भाजा
भोगी माझा सुख भोग। आता प्रत्यक्ष सीता मातोश्री जे आहेत त्या अग्निमुखामध्ये त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित संरक्षित आहेत, परंतु इकडे मात्र सावली म्हणून त्या ठिकाणी सीता मातोश्रीने भिक्षा वगैरे वाढली, राजा रावणानं आपलं खरं स्वरूप प्रगट केलं। 10 तोंडाचा राजा रावण त्या ठिकाणी आणि प्रगट झाला आणि सांगू लागला या सावलीला, तो खरंच समजतोय सीता मातोश्री ह्या खऱ्याच आहेत असं समजू लागलाय छायेला त्या सावलीला, आणि म्हणतो की मी लंकेचा राजा आहे, कोटी घरे जेते काशाची तांब्याची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढं माझं साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्याची आता तू पटराणी होणार आहेस, चला आणि समाधान माना, अशा प्रकारे रावण सीता मातोश्रींना बोलतो। राम तापसी दिनवदनी कष्टलिशी वसतारवनी, तुझ करीना पटराणी मुख्य विलासिनी मंदोदरी। छायेच्या स्वरूपातल्या सीता मातोश्रींना लंकेचा राजा रावण खरी सीता समजून बोलतोय की सीतादेवी सीतादेवी, आतापर्यंत तुम्ही खूप दुःख भोगलं, अतिशय कष्टला, आतापर्यंत त्या श्रीरामचंद्र प्रभू वनवासात, लक्ष्मण भैया वनवासात, कुठल्याही प्रकारचं कुठलंही तुम्हाला त्या ठिकाणी मंगल स्नान नाही, डोक्याला लावायला कुठल्याही प्रकारचं अत्तर वगैरे तर काही नाहीच नाही, केस धुण्याची सुद्धा तुम्हाला व्यवस्था नाही, गरम पाणी नाही, काही नाही। आता मात्र माझ्या राज्यामध्ये 1 नाही 2 नाही, कितीतरी त्या ठिकाणी 80,000 आणि त्या ठिकाणी सेविका म्हणून तुमचं काम करणार आहेत, आणि सर्व काही तुम्हाला सुख सोहळा संपन्न युक्त जीवन त्या जगता येणार आहे। आता मात्र आनंद माना, आतापर्यंत तुम्ही दुःखामध्ये होता, परंतु आता सुखाचे सोहळे तुमच्यासाठी उपलब्ध होऊ लागले। तुझ बैसता हो माझ्यांकी मंदोदरी मुख्य सेवकी, ऐशी सहस्त्रदानानकी तुझ्या भटकी मी करीना। सीतादेवी सीतादेवी, आतापर्यंत दुःख विसरा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, आतापर्यंत तुम्हाला सुख समाधान प्राप्त झालं नाही, कुणाच्या काळामध्ये, श्रीरामचंद्र प्रभूंच्या काळामध्ये, परंतु आता राजा लंकेचा राजा रावण आणि रावणाचं राज्य आहे, त्या राजा रावणाची तुम्ही आता पट्टराणी होत आहात, आणि 80,000 माझ्या ज्या त्या ठिकाणी पत्नी आहेत त्याच्यामध्ये मुख्य मंदोदरी आहे, आणि त्या मंदोदरी आता तुमची सेवा करण्यासाठी उपलब्ध असणार आहे, किती तुमचं भाग्य। अशा प्रकारे राजा रावण सीता मातोश्रींना बोलतोय। मी ब्रह्मयाचा नातू प्रसिद्ध, कुबेराचा धाकटा बंधू, माझा वैशती शुद्धो, सांडी चंदू श्रीरामाचा। लंकेचा राजा रावण स्वतःचं आयडेंटिफिकेशन म्हणजे स्वतःची जी काही ओळख आहे ती ओळख सीता मातोश्रींना करून देतोय। रावण सांगतो की मी काही सामान्य नाही, ब्रह्मदेव जे आहेत ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवांचा आणि त्या ठिकाणी नातू आहे। कुबेर 33 कोटी देवांची जी रिझर्व्ह बँक आहे, त्या रिझर्व्ह बँकेचा जो खजिनदार कुबेर महाराज आहेत, त्या 33 कोटी देवांच्या रिझर्व्ह बँकेचा खजिनदार कुबेराचा मी बंधू आहे। मग माझ्याकडे काय कमी आहे, नुसतं सोन्याच्याच खाणी, सोन्याचाच टाकसा, सोन्याच्याच बँका, सगळं काही सडका सुद्धा सोन्याच्याच आहेत, असं माझं राज्य आहे। आता त्या राज्यातली तुम्ही पट्टराणी होणार आहात, आनंद माना जरा, अशा प्रकारे रावण सीता मातोश्रींना बोलतोय। वसंत वळगे शेजारे, शेजरची जे कुसुमा करे, चंद्र विववी शीतळ करे, करीन किंकरे सुसिद्धा। सीता मातोश्रींना लंकेचा राजा रावण सांगू लागला की त्या ठिकाणी तुम्हाला पंख्याची आवश्यकता नाही, प्रत्यक्ष वायू देवता आणि त्या ठिकाणी वारा घालण्यासाठी हजर असतात। त्याचप्रमाणे चंद्र देवता जे आहे त्या शीतळता आणि थंडपणा, त्या ठिकाणी फ्रीज वगैरे आवश्यकताच नाही, प्रत्यक्ष चंद्रदेव त्या ठिकाणी तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध राहणार आहेत। लाईट तिथं जातच नाही आमच्या राज्यामध्ये, म्हणजे लंकेमध्ये लाईट जात नाही, प्रत्यक्ष सूर्यनारायण देव त्या ठिकाणी लाईट सप्लाय म्हणून त्यांच्याकडे आहे, सूर्यनारायण महाराजांच्याकडे। एवढं राज्य रावणाचं साम्राज्य आहे, संपूर्ण 33 कोटी देव आणि त्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहेत। अहो आई साहेब काय सांगायचे तुम्हाला, माझी दाढी करण्यासाठी खंडोबा राय त्या ठिकाणी उपलब्ध असतात, सकाळी सकाळी दाढी करण्यासाठी। त्याचप्रमाणे सटवायन मावलाया हे जे आहेत ना पलीकडच्या खडकामधल्या, त्या सटवायन मावलाया आमच्या 80,000 ज्या पत्नी आहेत त्यांच्या डिलिव्हऱ्या ज्या होतात ना, डिलिव्हऱ्या म्हणजे बाळांपण, ते बाळांपणाचं काम सटवायन मावलाया आसरा विसरा करतात। एवढं आमचं भाग्य आहे
एवढे आम्ही संपन्न आहोत। हा आता तुम्ही तिथे त्या ठिकाणी चिंता करायची गरज नाही। कुणाला? आईसाहेब सीता मातोश्री तशी सावलीच आहे बरं का ती, परंतु त्या सावलीला खरी सीता समजून लंकेचा राजा रावण आणि त्या ठिकाणी बोलतोय, सूर श्रेष्ठ इंद्रादिका तुझे ओळंगेचे पायका, मुख्य मी आज्ञेचा सेवका, आलोलिका भोगभोगी। सीतादेवी त्या ठिकाणी 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याला म्हणतो ना आपण, तो इंद्र प्रत्यक्ष तुमच्यासाठी फुलं वगैरे आणून देणार तुमच्या पूजेसाठी। एवढं भाग्य आहे त्या ठिकाणी। सर्व देव देवता तुमची सेवा करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत, कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही। अशा प्रकारे आणि राजा रावण सीता मातोश्रींना सांगू लागलेला आहे। सीता मातोश्री एक एक शब्द सावलीच्या स्वरूपातच बरं का, त्या जरा लक्षात असू द्या, हा सावलीच्या स्वरूपामध्ये, परंतु खरी सीता राजा रावणाला वाटते। राजा रावण आपलं ऐश्वर जे आहे, आपल्या राज्यातला जो थाटमाट आहे, कोण कोण सेवेकरी आहेत, कोण कोण बँकेचे मॅनेजर आहेत, कोण कोण त्या ठिकाणी परीट म्हणून काम करतो, प्रत्यक्ष जी असणारी वरुण देवता आहे पाऊस महाराज, मेघराज, तो मेघराज त्या ठिकाणी कपडे धुण्याचं वॉशिंग मशीनचं काम करतात। असे हे सर्व जे देवदेवता आहेत बरं का, हे सर्व देवदेवता आणि तुमचं त्या ठिकाणी काम करतात। वॉशिंग मशीन म्हणलं की इकडे जरा करंट लागतोय महाराज, वॉशिंग मशीन आमच्या इथं आमच्या घरचे ह्याच्या टायमाला खूप कदरले, त्या दसऱ्याच्या टायमाला ते दसरा काढायचा, ते दसरा काढायचं म्हणलं की माझ्या तर अंगावर काटाच येतो, मला ते दसराच येऊन वाटतो। परंतु मी घरच्याली म्हणलं मशीन आणायची का, म्हणले कोणती, म्हणलं दसरा काढायची। त्याला वाटलं माझ्या अंगावरून काय गोवाळून टाकावं का म्हातारा माणूस का काय, इकडचं नाही बरं का, गावाकडचं सांगतो मी। हा खूप आनंद वाटतो बरं का, ह्या सगळ्या सोयी सुविधा आणि लंकेमध्ये आहेत बरं का। कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। आतापर्यंत जे कष्ट भोगले तुम्ही हे आता व्यर्थ होते, परंतु आता खरी पट्टर आणि राजा रावणाची म्हणून तुमचं भाग्य उदयाला आलेले आहे। चला आपल्या इकडं। माझी देखील शोकवना तुझे निवेला तन मना, धन्य मनसील दशानना लंका भुवना देखील। लंकेचा राजा रावण सीता मातोश्रीची सावलीच आहे, पण त्या सावलीला खरं समजून बोलतोय की माझं अशोकवन जे आहे ना, ते अशोकवन इतकं सुंदर आहे की त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचे आतापर्यंतचे जे दुःख आहेत आणि शोक आहेत ते शोक पूर्ण नाहीसे होणार, अशा प्रकारचं ते अशोकवन आहे। त्याच्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर एक प्रकारचा वेगळाच आनंद उपभोगायला मिळेल। चला आपल्या राज्यामध्ये। सीता त्रंदे राम राम, रावण अत्यंत सकाम, तिचे प्राप्तीचा संभ्रम, आवडी केव देव पाहे। त्या ठिकाणी रावणाला अतिशय समाधान वाटायला, आनंद वाटायला लागला आहे। आज ज्याच्यासाठी एवढ्या अनेक प्रकार यासाठी केला होता अट्टहास, जो अट्टहास आतापर्यंत मी केला तो माझा त्या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न होत आहे। राजा रावणाला अतिशय समाधान आणि आनंद वाटू लागलेला आहे, परंतु खरं समाधान आहे का? संपूर्ण कुळ नष्ट होणार आहे। वासांसी जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देही। राजा रावण त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जाणार आहे, परंतु तो क्षणिक सुख मानतोय। आता मात्र मला सीतादेवी प्राप्त झाल्या, या धुंदीमध्ये राजा रावण गडबडीनं लंकेकडे पळतो। सीता म्हणे रावणाशी, ओळंबाचा खोपा हे अग्निसी, तेवी तो मज भोगू पहासी, जळून मरसी मत कावे। ए रावणा, अरे त्या ठिकाणी तू ज्या इच्छेनं आणि अपेक्षेनं मला जवळ घेऊन त्या लंकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोस ना, जसं काही एखादा छोटस किडू असतं पहा, आणि ते कुठेही बसतं, जशी माशी असते, माशी चौकड बसेल, ते गुळावर बसेल, साखरेवर बसेल, कुठेही बसेल, परंतु विष्ट्याचा जो काही इंगळ असतो, इष्ट्याचा केंडा म्हणतो आपण त्याला, त्या विष्ट्याच्या केंड्यावर किंवा इंगळावर बसते का माशी? जर बसली तर नक्की तरपडून मेल्याशिवाय राहणार नाही। साखरेवर बसल, गुळाच्या ढेपीवर बसल, पुरण जर घातलं, तुमच्या तिथं दारूला नसतं घरी पुरण, पण आमच्या इकडे खेड्यामध्ये पुरण घालते ते,
मग त्या पूर्णावर तर इतकी तरपडती म्हणतात माशी, इकडून तिकडून तिकडून तिकडे विचारूच नका. परंतु तीच माशी इतक्या पदार्थावर हमेशा करता बसणारी जर का विस्त्याच्या निखाऱ्यावर जर बसली तर जशी ती तरपडून अगदी जळून भस्म होते, तशा प्रकारे रावणा तू मला पकडण्याचा प्रयत्न केलास. माझ्याबद्दल ज्या अपेक्षा ठेवतोस ना ते तुझं पूर्ण शरीर भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. 10 दिवसाच्या आत 10वा होईल तुझा, एवढा शाप सीता मातोश्री राजा रावणाला देतात. पतंग रिंगी दीपकळी तो तत्काळ होळी तैसी भोग जाता जनकबाई तू सपुणी मरशिला. हे रावणा रे लक्षात असू दे, पतंग म्हणजे फुलपाखरू असतं, फुलपाखरू ते पाकुळी, आणि ती पाकुळी एखादा पेटलेला टेंबा जर असेल तर पेटलेल्या टेंब्यावरती तिला वाटतं की याला आलिंगन द्यावं त्या टेंब्याला, आणि त्या टेंब्याला आलिंगन देण्यासाठी ज्यावेळेस ती पाकुळी जाते त्यावेळेस त्या टेंब्यावरती झडप मारल्याबरोबर त्या पाकुळीचं जसं भस्म होतं तशा प्रकारे मला तू आणि पकडण्याचा प्रयत्न करतोयस, हा माझं, आणि मला आलिंगन वगैरे देण्याचा प्रयत्न करतोयस. परंतु काही क्षणामध्ये काही वेळामध्ये त्या पाकुळीचं जसं काही भस्म होतं तशा प्रकारे तुझं भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात असू दे. अशा प्रकारे रावण आणि रावणाला जगन्माता